वापरली आहे आणि ती जी खेळपट्टी बनवणारा अगदी खेळपट्टी कोरिओग्राफर म्हणजे नितीन सुतार वाशीगाव. एकदा जोरदार टाळ्या वाजूया आपण त्याच्यासाठी. खर तर 4 दिवस खेळपट्टीवरती खेळ होतोय जशीच्या तशी टणक खेळपट्टी. त्यामुळे वाशी गावातील एक लेजंड खेळाडू ज्याच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवण्यात आली आहे त्याचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. खर तर आमच्या संतोष दादांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उबदार शान या स्पर्धेचा एक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. चला पंचांना विशेष सूचना करतोय आपण. थोडासा वेळ झाला आपण अगोदरच 1 तास उशिरानं चाललोय त्यामुळे तो वेळ आपल्याला वाचवायचा आहे. आपण टाइम अलर्ट करा जरा. चला पंचांना विनंती आपण करूया. हॅलो हॅलो ओ टू परीक्षित दादा. धन्यवाद हितेश दादा. अतिशय रंगतदार अशी स्पर्धा या ठिकाणी आपण अनुभवतोय. गेल्या 4 दिवसांपासून अतिशय खूप मोठी मेहनत घेणारे सारे खेळाडू ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली जाते असे आमचे संतोष दादा, त्यांच्या समवेत श्रीकांत पाटील, त्याचबरोबर न चुकता गेल्या 4 दिवसापासून या स्पर्धेला हजेरी देणारे आमचे मनोज दादा, या सर्वांच्या अनुमतीने या ठिकाणी आजच्या या दुसऱ्या सामन्याची समालोचनाची धूरा मी सांभाळतो आणि या ठिकाणी उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक स्वागत करतोय. स्पर्धेची शेवटची आणि अंतिम रात्र. खऱ्या अर्थानं ड गट या गटाच्या वरती लिहिलं होतं परंतु सारेचे सारे संघ अ गटाचे आहेत. सामना सुरू होतोय. एकीकडे अलिबाग, एकीकडे असेल बेलापूर शहाबाद संघ. पहिला चेंडू इनसाइड एज ऑन अ बोर्ड. फलंदाज पहिल्या चेंडूवरती तंबूच्या आश्रयाला येतोय आणि डीजेला पहिल्या चेंडूवर संधी मिळते. अतिशय मोठा संघ हा आहेच. अलिबागमधील एक दादा संघ म्हणजे हा शिवरे. हा शिवरेची ओळख त्याच्या खो खो साठी सुद्धा आहे. जिल्ह्यातील नामवंत संघांपैकी एक संघ म्हणजेच हा शिवरे संघ. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमचे राजेंद्र पाटील, त्याचबरोबर किरण पाटील शेवटच्या रात्री अगदी बोकडविरा आणि या उरण परिसरातील नामवंत खेळाडूंची मांदियाळी निश्चितपणाने या ठिकाणी पोहोचेल. अगदी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार स्वतः संतोष पाटील यांचे सुपुत्र प्रीत हे स्वतः सांभाळतात. म्हणजे घरची स्पर्धा, घरचं मैदान आणि घरातला कार्यक्रम अशा पद्धतीने तो पाहतोय. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती विकेट घेणारा हा सेकंड बॉल अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सहजरित्या विसावलाय. 30 यार्ड सर्कलच्या बाउंड्री लाईनवरून हा रनअप स्टार्ट करतोय. गोलंदाजी करणारा गोलंदाज संकल्प, जणू काय त्यांनी संकल्प बांधला की आपण समोरच्या फलंदाजांना धावा द्यायच्या नाहीत. पहिल्या चेंडूवरती तंबूच्या आश्रयाला आला होता तो भावेश. नवीन फलंदाज राज मात्र स्ट्राईक वरती असणारे संकल्प. 12 ते 15 पावलांचा रनअप. शॉर्ट पिच डिलिव्हरी, लॉफ्टेड शॉट करण्याचा प्रयत्न, गलीतल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. दुसरा हादरा बसलाय शहाबाद संघाला 0 या धावसंख्येवरती.
स्टेजवरती जे जे समालोचक येऊन गेले अगदी म्हणजे आज प्रवीण गायकर सुद्धा मला दिसतोय, आतिश आहे त्याचबरोबर यापूर्वी आतिश आले, हितेश दादा आहेत. अतिशय मोठे समालोचक या स्टेजवरती मला पाहायला मिळाले आणि यांच्या समवेत समालोचनाची संधी मिळाली. त्यांच्याबद्दल मी आयोजकाचा आभार व्यक्त करतो. कट करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाच्या हातामध्ये लिडिंग एज नंतर चेंडू विसावलाय. तिसरा हादरा बसलाय. पहिल्याच षटकामध्ये संकल्पना मात्र हवा टाईट करून सोडली आहे. या संघावरती आशा असणारे आमचे संजय पाटील निश्चितपणाने आपलं पाकिट खुलं करतायत. पुढच्या षटकासाठी मात्र ते असणार आहे. संकल्पाचा पुढील चेंडू 10 ते 12 पावलांचा रनअप असणार आहे. खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लिडिंग एज होती मात्र यष्टिरक्षक पासून दूर गेलेला चेंडू. रनआउटची संधी. पहिली धाव बॅटच्या स्वरूपातून संघाचं खातं उघडून गेले. फलंदाज असणार आहे स्वप्नील, ज्यानं आपल्या संघाचं खातं श्री गणेशा करून दिलंय. मात्र संकल्प मात्र समोरच्या संघाला कोणती संधी देण्याच्या तयारीत नाही आहे. फर्स्ट स्लिपचा खेळाडूनं खूप चांगल्या पद्धतीनं चेंडू गॅदर केला. प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये मी पाहतोय या स्पर्धेवरती निरीक्षकाची भूमिका पार पाडणारे संतोष पाटील यांचे बंधू वीरेंद्र पाटील हे सुद्धा आपण प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये पाहतोय आणि खूप स्वागत त्यांचं सुद्धा असेल. अगदी पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा रंगत गेली आहे आणि आमच्या विनंतीला मान दिल्याबरोबर अगदी ते वीरेंद्र मामा या ठिकाणी स्वतः पोहोचलेत स्टेजवरती. त्यांचं मनपूर्वक स्वागत. रिव्हर्स स्वीट आउट ऑफ द पार्क, 6 रन्स. पाटील चषकाच्या वतीनं राजेश शेठ पाटील आपलंही सहर्ष स्वागत करतो. बघा आता सेकंड ओव्हर स्टार्ट होईल परीक्षित सर. सेकंड ओव्हर मध्ये पहिलाच नाही तर 6 बॉल मध्ये एक षटकार जरी आला आगलं वेगळं पारितोषिक गरीब ओके वाली संजय दादा पांडू शेठ यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अब नोटों से बातें होगी, वोटों से नहीं. प्रवीणजी खरं सांगू ना, प्रेक्षक जे आत्ता मैदानाच्या परिसरामध्ये पोहोचतायत ना, तुम्ही बघाल की रात्र जशी वाढत जाईल तसे प्रत्येकाच्या पॉकेटमधून 500 नाही 1000-2000 सुद्धा निघत जातील. षटकार जर आवडले तर संजय पाटीलांचा हा आकडा निश्चित डबल होईल अशी आशा या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती मात्र 3-7. स्पर्धा सुरू आहे मधुकर बुधाजी पाटील चषक 2026 बोकडविऱ्याच्या मैदानावरती. आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की उद्या म्हणजे 1 तारखेला दुपारी 3 वाजता याच मैदानावरती बोकडविरा प्रीमियर लीगचं सुद्धा उद्घाटन होणार आहे. एक दिवस डे नाईट अशा स्वरूपाची ही स्पर्धा. अतिशय रंगतदार स्पर्धा या ठिकाणी संतोष पाटील यांच्या माध्यमातून पार पडताना दिसते. त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सहकारी अगदी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येकानं पहिल्या दिवसापासून आपला साथ ही आपली साथ जी आहे ती संतोष पाटलांच्या सोबत ठेवली आहे. राज ज्यानं या स्वप्नील ज्यानं मात्र आपल्या संघाचं खातं उघडलं होतं तो यावेळेस मात्र स्ट्राईकवरती येणार आहे. पहिल्या चेंडूपासून नॉन स्ट्राईकवरती असणारा अक्षय ज्यानं पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स हिटचा वापर करून षटकार आणि या षटकारानं 7 धावांवरती आपल्या संघाला नेऊन ठेवलं होतं तो मात्र नॉन स्ट्राईकवरती. दुसरं षटक मंथनात आलतोय शिवराय संघाचा.
खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय गरंगड अगदी 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू विसावतोय तोवर मात्र अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा निश्चितपणानं स्वप्नील प्रयत्न करतोय. आशा आहेत, अपेक्षा आहेत शिवराज संघाकडनं सुद्धा आणि शाबाद संघाकडून सुद्धा. खूप मोठे संघ या आजच्या रात्रीमध्ये खेळताना पाहणार आहेत. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानाकडे येताना पाहतोय. तर पाहुणे मंडळींमध्ये आपण पाहिलं तर राजेश पाटील आहेत, राजेंद्र पाटील आहेत, त्याचबरोबर मनोज पाटील आहेत, दिनेश पाटील आहेत, किरण पाटील आहेत, गंगाराम पाटील सुद्धा आहेत, दीपक पाटील, अतिशय जुने जाणते क्रिकेटचे खेळाडू सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लिडिंग एज यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखंदळपणे पार पडतोय. चौथा आद्रा बसतोय शाहबाज या संघाला. अगदी आईची गाणी जबरदस्त वाजवतोय. मयूर येतोय मैदानाच्या दिशेनं. 69 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. 69 म्हटलं की लान्स क्लोजनरची आठवण होते, ज्यानं धमाकेदार असं वर्ल्ड कप गाजवलं होतं. 1999च्या वर्ल्ड कपमध्ये ज्यानं सगळ्यात मोठी कामगिरी केली होती, परंतु आपल्या संघाला फायनलपर्यंत पोहोचू शकला नव्हता. तर या सामन्यामध्ये खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी राहणार आहे, ती मात्र मयूरवरती. सर बघा इथे आम्हाला माहिती देत असताना पुन्हा एकदा पंडू शेठ की त्यांचे 500 रुपयाचं पारितोषिक एखाद्या खेळाडू तरी जिंकावा. बघा ही सुवर्ण संधी सर. जर फलंदाजाने षटकार ठोकला तर गरीबो के वाली पंडू शेठ यांच्या वतीनं 500 रुपये. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्या दिशेने वळतायत आणि अवांतरचा या ठिकाणी निर्वाळा होतोय. एका अवांतर धावने धावसंख्या पुढे सरसावली, धावसंख्या जाऊन पोहोचली, ती मात्र दुहेरी आकड्यामध्ये यावेळेस आपण पाहतोय, ती म्हणजे 10 वरती. 10 धावा होईपर्यंत जवळपास 4 फलंदाज तंबूच्या आशयाला. पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज तर दुसऱ्या षटकामध्ये 1 फलंदाज. दरम्यान या स्पर्धा आयोजकांचे एक सहकारी पंकज म्हात्रे, ज्यांना आपण स्टेज समोर पाहू शकतोय, पहिल्या रात्रीपासून या संपूर्ण स्पर्धेवरती आपली नजर ठेवून आहेत. रायगड जिल्ह्यातील नामवंत कबड्डी खेळाडू पंकज म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. स्लोअर डिलिव्हरी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यापाशी येतोय आणि चेंडू विसावतोय. हातामध्ये अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. हे दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी पोहोचतील. सॉरी, या ठिकाणी ड्रॉ डिटेल्स मध्ये थोडासा फरक पडतो. एक स्लाइस एज या ठिकाणी पाहिली यष्टीरक्षकाला कव्हर करणाऱ्या, मात्र फर्स्ट स्लिपच्या खेळाडूच्या हातातून चेंडू निसटला. चेंडू गेला सीमापार, चौकार. नव्या खेळाडूनं खोललंय स्वतःचं खातं. साहिल नेक्स्ट मॅच समिदा नागाव आणि युवा स्पोर्ट्स नांदगाव. चला दोन्ही कॅप्टन जर आले असतील तर इनिंग ब्रेक मध्ये बरोबर आपण टॉस करण्यासाठी यावं. युवा स्पोर्ट्स नांदगाव कॅप्टन मनीष कुटले आणि समिदा नागाव. चला दोन्ही कॅप्टन या. दरम्यान एक एज लागून 4 धावा कशा येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे अशा अपेक्षेने या ठिकाणी खेळाडू खेळतात. शाबादचे मिडॉनच्या दिशेने चेंडू येतोय, गरंगळत गेलेला चेंडू जोर गॅदर होईल तोवर मात्र 1 धाव मिळते.
बऱ्याच अंतराला अगदी 2 चेंडूंवरती 5 धावा या ठिकाणी आपण पाहिले, परंतु एका षटकारानिशी खेळणारा अक्षय पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येतोय. जवळपास मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती तो स्ट्राईकवरती आला. याही षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती तो स्ट्राईकवरती येतोय. एक अलिबागचा संघ आहे, एक बेलापूर पट्ट्यातील संघ म्हणजे शहाबाज आणि अलिबाग या दोन संघादरम्यानचा सामना. पुन्हा एकदा रिव्हर्स हिटचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा गोंधळ झाला आणि चेंडू पोचलाय सीमापार, चौकार. पारितोषिक होतं संजय शेठ, पंडू शेठचं जे पाहतो आता स्टॉप झालंय, कारण 2 ओव्हरमध्ये तुम्हाला ही संधी होती. एक जरी षटकार लगावला तर पंडू शेठ यांच्या वतीनं गरीबोके वाली 500 रुपयाचा पारितोषिक, पण एकेही षटकार मारला नाही. चला आता गोलंदाजांना सुवर्ण संधी. रनआउट जो कोणी करेल, जो क्षेत्ररक्षक रनआउट करेल त्याच्यासाठी संजय पाटील पंडू शेठ यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. एक आगळ्या वेगळ्या पारितोषिकांची जी शृंखला संजय पाटील यांची राहिलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे ते जमा करतात, पैसे जमा करतात, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर सन्माननीय काका कडू, प्लीज प्रवीण, थोडस त्या ठिकाणी ना असे मजाक सुरू आहे. सामना सुरू आहे या ठिकाणी. वीरेंद्र शहाबाज. पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. वीरेंद्र पाटील साहेब यावं आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. संजय शेठ, पहिल्या बॉलला चौकार मारला की 6 बॉल मध्ये कसा पण मारू दे, 6 बॉल मध्ये कसा पण ना, बघा 6 बॉल मध्ये फलंदाजाने कसाही चौकार मारू द्या, त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. काय जबरदस्त कट केलाय. मात्र थर्डमॅन रिजन मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. थोडीशी फेकी खराब झाली होती. रनआउटची संधी या ठिकाणी झाली आहे, मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. निश्चितपणे शहाबाज संघाच्या वतीनं थोड्याशा टाळ्या व्हायला पाहिजे. सर बघा, रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल, जर सीमारेषे बाहेर कुणी झेल पकडला तर शैलेश भोईर साहेब शिवसेनेचे शाखा प्रमुख नवीन शेबा यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बघा शिवसेनेचे शाखा प्रमुख शैलेश भोईर साहेब नवीन शेबा यांच्या वतीनं सीमारेषे बाहेर जो कोणी प्रेक्षक झेल टिपेल त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चौकार आला का आता? नाही आला, ठीक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. लोअर पिच चेंडू, चेंडू येतोय मिड विकेट, मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 6वा फलंदाज बाद. बघा दर्शन डाकी यांनी जर झेल पकडला तर समीर पाटील साहेब यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दर्शन डाकी जर यांनी झेल पकडला तर त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक समीर पाटील साहेबांच्या वतीनं. अगदी शेवटची रात्र सुरू झाली आणि बक्षिसांची लयलूट या ठिकाणी सुरू झाली आहे. संजय पाटीलांनी तर अगदी मनसोक्तपणे की षटकार नाही तर किमान चौकार मारून तरी माझं बक्षीस घेऊन जावा या अशा अपेक्षेने त्या ठिकाणी ते बसले आहेत. सामना सुरू आहे शहाबाज विरुद्ध हशिवरे आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती ती मात्र फक्त आणि फक्त 21 फलंदाज बाद झाले, ते मात्र 6 षटक सुरू आहेत. तिसरं संकल्प ज्यानं आतापर्यंत 9 धावा देऊन 4 गड्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं. काय जबरदस्त सामना या ठिकाणी पाहतोय. दरम्यान अरविंद पाटील आपणास सुद्धा मी विनंती करतो, आपण सुद्धा स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सहापैकी 4 खेळाडूंना तंबूच्या आश्रयाला संकल्पना पाठवलं. काय जबरदस्त लाईन आणि लेंथवरती उंचापुरा असा गोलंदाज. थोडंसं रनअप आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून म्हणजे लेदर क्रिकेटमधलं एक स्टँडर्ड रनअप जे आहे ते मात्र आपण संकल्पाचं पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने चेंडू येते. क्षेत्ररक्षक फील्ड करतो तो मात्र एकदा स्ट्राईकवरती येतो तो. पाहिलं तर मगाशी षटकार आणि त्यानंतरच्या शेवटच्या चेंडूवरती रिव्हर्स स्विच करण्याच्या प्रयत्नात मिळालेला चौकार अशा बाईट स्वरूपात अशा
एक लकी फलंदाज आपण मानू शकतो जो सलामीला आला होता. सदिच्छा भेट दिल्यानंतर वीरेंद्र पाटील आमची रजा घेत आहेत, त्यांचा मनपूर्वक आभार. नाही आम्ही तुम्हाला रजा देणार, घाबरू नका तुम्ही. पुन्हा एकदा गोलंदाज संकल्प तयार असणार आहेत अक्षयसाठी. क्या बात है, अफलातून, जबरदस्त, दिमागदार फटका, सीमा पार षटकार. संजय पाटील आता षटकाराला आहे, काय करायचं? बक्षीस षटकाराला देऊ का चौकाराला? नाही, चौकारालाच. नियम आणि अटी लागू आहेत. जे त्यांनी ठरवलंय, त्यांनी षटकार सांगितला तेव्हा तुम्ही मारला नाहीत, आता त्यांनी चौकार सांगितला तुम्ही षटकार माराल. बक्षीस अशा पद्धतीने मिळणार नाही. चौकार म्हणजे चौकार. या षटकारानं धावसंख्येनं घेतलेली उसळी आपण पाहतोय. 28 धावांवरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. संपूर्ण आशा आणि अपेक्षा सलामीला आलेल्या अक्षयवरती असणार आहे, कारण धावा जर उभारायच्या राहतील किंवा असा मोठा एक स्कोर आपल्याला जर उभारायचा असेल, निश्चितपणानं अक्षयला शेवटच्या चेंडूपर्यंत अगदी खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल. वाशीगावच्या आमच्या या खेळाडूनं जी खेळपट्टी उभारली आहे त्यानं गॅरंटी दिली की येत्या 2 महिने सुद्धा ही खेळण्यालायक खेळपट्टी राहील. एक जबरदस्त खेळपट्टी मैदान या ठिकाणी त्याने बनवून दिलं आहे, त्याचं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा गोलंदाज संकल्प, ज्याच्या गोलंदाजीवरती 2 षटकार आतापर्यंत अक्षयने ठोकलेत, तोच तयार असेल. स्कूप करण्याचा प्रयत्न, दिल स्कूप या ठिकाणी होता. एक प्रयत्न, निश्चितपणाने क्रिकेटमध्ये अनेक प्रयत्न होतात. या प्रयत्नांमध्ये कधी यश तर कधी अपयश मिळतं आणि फलंदाज यावेळेस मात्र अपयशी ठरतोय. निर्धाव चेंडूच्या फेकीनंतर धावसंख्या मात्र स्थिरावली. 28 वरती 6 फलंदाज तंबूच्या आश्रयामध्ये आपण पाहतोय. दरम्यान आपण टॉसला बोलवतोय समिधा नागाव आणि युवा स्पोर्ट नांदगाव संघाचे संघनायक. चला टॉस बॉक्स मध्ये जॉईन होईल, आपण टॉस करणार आहोत. खऱ्या अर्थाने ही धाव खूप महत्वाची होती अक्षयच्या दृष्टीनं, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत आणि येणाऱ्या 12 चेंडूंच्या खेळामध्ये त्याच्याच बॅटमधून अधिकाधिक धावा येतील अशी आशा अपेक्षा शहाबाद संघाला असणार आहे. शहाबादचा संघनायक मात्र निश्चितपणाने त्याच्याकडून ती खूप मोठी अपेक्षा ठेवून असेल. संकल्पासाठी जरा जोरदार टाळ्या मित्रांनो. 4 खेळाडूंना त्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं. काय जबरदस्त स्पेल त्याने या ठिकाणी फेकलाय. एकूण धावा दिल्यात त्यानं 17 धावा देऊन त्यानं 4 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. बालवीर शिवबा हशिवरे आणि सारा पॅकर बेलापूर शहाबाज या 2 संघादरम्यानचा सामना. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 runs on a scoreboard, loss of 6 wickets after the completion of the 3 overs. आपण स्वागत सोहळा उरकून घेतोय. प्रथमतः आपण रवींद्र आमरे साहेब HDFC चे मॅनेजर आहेत, त्यांना आपण विनंती करूया अतिथी कक्षामध्ये आपण दाखल व्हा. आपला स्वागत सोहळा या ठिकाणी आपण पार पडतोय. चला पाहुण्यांना आपण विनंती करतोय. रवींद्र आमरे साहेब HDFC चे मॅनेजर आहेत आणि त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी स्वागत कक्षामध्ये करत आहोत. आमचे लाडके आयोजक संतोष दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्य आणि प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण चिरंतर आपल्या मनामध्ये राहावी यासाठी एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. तदनंतर सन्माननीय दिनेशजी पाटील यांना आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. दिनेशजी पाटील यांना आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत संतोष दादांच्या शुभ हस्ते. पुन्हा एकदा महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. तदनंतर सन्माननीय राजेश दादा पाटील यांना आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. राजेश दादा पाटील यांना आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला देखील
विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आलेला पाहुणा हा देवासमान आहे आणि त्यामुळे अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक माणसाचा या व्यासपीठावरती आपण सन्मान होताना पाहिला. तदनंतर सन्माननीय अशोक दादा पाटील यांना आपण विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. सन्माननीय अशोक दादा पाटील यांना आपण विनंती करतोय. फेअर डिलिव्हरी. काय लाईनवरनं स्विंग झाला होता चेंडू, निश्चितपणानं शंका निर्माण करणारा होता, परंतु अक्षय तुम्हाला सांगतो की लाईन अगदी प्रॉपर कट करत चेंडू बाहेर पडला. त्यामुळं निश्चितपणे अशोक पाटील साहेबांना आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. याच दरम्यान एक मोठा हादरा या ठिकाणी शहाबाज संघाला बसलाय. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह ज्यावेळेस आपण अक्षय खेळत होता त्यावेळेस प्रत्येक वेळेस बॅटला चेंडू हिट झालाय आणि सीमारेषा पार गेलाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ज्या वेळेस केलाय तेव्हा तेव्हा चेंडू मिस झालाय. हादरा बसलाय शहाबाज संघाला. फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततोय सलामीचा अक्षय. समिधा नागाव, चला टॉस साठी आपण यायचं आहे. युवा स्पोर्ट नांदगाव, चला टॉस बॉक्स मध्ये आपण दोन्ही संघाचे संघनायक जॉईंट होतील. आपण लगेच टॉस करतोय आणि मॅच झाल्यानंतर त्या मॅचला आपण सुरुवात करतोय. चला युवा स्पोर्ट नांदगाव आणि समिधा नागाव. चला ओ टू परीक्षित दादा. इथे दादा धन्यवाद. खऱ्या अर्थानं रंगतदार सामन्यांची ही शृंखला, कारण खूप मोठे संघ आपण या ठिकाणी पाहतो. नागाव संघ असेल, नांदगाव संघ आहे. सामना सुरू आहे. हाशिवरे एकीकडे आहे शहाबाज. जरी आपल्याला स्कोर कमी दिसत असला ना तरी मी निश्चितपणानं एक शाश्वती देऊ इच्छितो की शहाबाज संघाची गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली आहे. त्यामुळे एक 50 पर्यंत जर हा संघ पोहोचला निश्चितपणानं रंगतदार सामना पाहायला मिळेल. खेळण्याचा प्रयत्न, स्लोअर डिलिव्हरी, अगदी फलंदाजाला फसवून जाणारी, चकवा देणारी ही गोलंदाजी होताना पाहतोय आपण. गोलंदाज आहे तो मात्र प्रज्वल. आशिवरे संघाला पाठिंबा देणारे आमचे विनय पाटील अगदी स्टेज जवळ घुटमळतायत, कारण त्यांचं ते गाव आहे स्वतःचं आणि संघाचं प्रतिनिधित्व किंवा पाठिंबा देत असताना निश्चितपणानं होणारी घालमेल आपण पाहू शकतो. स्लोअर डिलिव्हरी खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी फलंदाज बीट झाले, यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले. चेंडू अगदी लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये विसावला तर मात्र आपण पाहतोय नो बॉल. क्या बात है. अशाच एक्स्ट्रा रन्सची निश्चितपणानं आशा आणि अपेक्षा होती शहाबाज संघाला. एकंदरीत 3 धावा आपण ऍड ऑन करतोय. 35+3 38 रन ऑन स्कोर बोर्ड. नो बॉलचा इशारा पंचांकडून आल्यानंतर थोडीशी सल्ला मसलत होताना पाहतोय. बॅटच्या 2 धावा सल्ला मसलत होताना पाहतोय. फ्री हिटचा इशारा येतोय पंचांकडून. पहिल्या 3 रात्रींमध्ये आपण पाहिलं की फलंदाजांनी या ठिकाणी वर्चस्व गाजवलं, मात्र आजची ही 4थी रात्र ज्यामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व. गॅरोनं मात्र नव्या खेळाडूंना निर्माण करून आणलंय आणि खूप जबरदस्त खेळ आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं, ज्यामध्ये भरतची गोलंदाजी होती, सचिनची फलंदाजी होती. गॅरो नवनवीन खेळाडू निर्माण करतोय हे आपण मानलं पाहिजे. खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज पूर्णपणे बीट झाले. यष्टीरक्षक यावेळेस मात्र आपली कामगिरी चोखंदळपणे पार पाडतायत. निर्धाव चेंडूची फेकी होते सांगत होते. निर्धाव चेंडूच्या फेकीनंतर धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती मात्र 38 षटक सुरू आहेत. 4थं गोलंदाज आहे प्रज्वल, ज्यानं पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर अतिशय चांगली टिचून गोलंदाजी केली, परंतु एक नोबॉलचा चेंडू, अतिरिक्त चेंडू फेकल्यानंतर निश्चितपणानं थोडंसं धावसंख्येला आकार आलाय तो मात्र शहाबाज संघाला. षटक संपतंय 4थं.
धावसंख्या 38, फलंदाज बाद झालेत 7. स्कोर बोर्ड लॉस ऑफ 7 विकेट्स. पंचांना विनंती राहील आपण नेक्स्ट मॅच पासून अगदी टाइम सेट करायचा आहे. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केले नाहीत तर आपण एक अतिरिक्त खेळाडू जो आहे तो 38 सर्कलमध्ये बोलवणार आहोत. तो नियम आजही लागू राहील. अगदी संतोष पाटील यांनी घेतलेला पहिला प्रयत्न यशस्वी होताना पाहतोय. अगदी यशस्वी सांगता या ठिकाणी आपण आज रात्री पाहणार आहोत आणि अशा महत्त्वाच्या क्षणी त्यांची मुलगी त्यांचा मुलगा या ठिकाणी उपस्थित आहे आणि जिच्या नावानं संतोष पाटील जी स्पॉन्सरशिप क्रिकेट संघाला देतात ती माही ही सुद्धा या ठिकाणी आहे. प्रीत अगदी येणाऱ्या पाहुण्यांचा आवर्जून या ठिकाणी मानसन्मान यथोचित करतोय त्याबद्दल दोघांचे अभिनंदन करेन. खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये प्रयत्न करतोय फलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी बाईच्या स्वरूपात भूषण अतिशय जुना आणि जाणता खेळाडू आपण पाहतोय. भूषणला शिवरे संघाचा अनेक वर्ष आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करते. चेंडू डेट झाल्यानंतर ही रन घेण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने गोलंदाजांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ही अधिकची धाव खूप महत्वाची होती परंतु पंचांनी त्या ठिकाणी चेंडू डेट झाला याचा निर्वाळा दिला. धावसंख्या 39, गोलंदाज तयार असेल. कट करण्याचा प्रयत्न होतो. चेंडू हवेमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडू खाली येतो. 8वा हादरा या ठिकाणी मात्र बेलापूर संघाला बसला 39 या धावसंख्येवरती. परेश जाधव निश्चितपणानं अगदी संतोषवरती असणारी प्रेम प्रत्येक ठिकाणी तो दाखवतो आणि या ठिकाणी सुरेख फटका बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू येतोय स्क्वेअर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. गोलंदाजानं स्वतः प्रयत्न केला होता परंतु नाही आहे अयशस्वी प्रयत्नांसाठी निश्चितपणाने टाळ्या होतील परंतु एक धावसंख्येत जमा होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 4थ्या दशकामध्ये म्हणजे 40. 8 गडी तंबूच्या आश्रयाला मोठ्या फटक्यांची उर्वरित चेंडूंवरती शाबाद संघाला आशा आणि अपेक्षा असेल. शेवटचे 3 चेंडू असतील का ही धावसंख्या 50 पर्यंत पोहोचेल का असा हा प्रश्न निर्माण करणारी शृंखला सुरू आहे. मधुकर पाटील स्मृती चषक 2026 पहिलाच प्रयत्न आहे संतोष पाटील यांचा परंतु अतिशय मोठा प्रयत्न त्यांचा यशस्वी होताना पाहतो. खेळण्याचा प्रयत्न फलंदाज लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू अगदी स्टंप लाईनवरनं पार झालाय. चेंडू निर्धाव झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या स्थिरावलेली आहे 40 वरती. फलंदाज बाद झालेत 8. हळूहळू प्रेक्षकांची पावलं जी आहेत ती मात्र मैदानाकडे येताना पाहतोय. उरण तालुक्यामध्ये सध्याच्या मितीला 3 ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत त्यामुळे थोडासा प्रेक्षकांचा तुटवडा राहील परंतु जे क्वालिफाय झालेले 4 संघ आज येतील त्यावेळेस मात्र प्रेक्षक तुडुंब या ठिकाणी पाहू शकतो आपण. खेळण्याचा प्रयत्न सुरेख फटका मिड विकेटच्या डोक्यावरून धिरकावलाय सीमापार षटकार. मध्ये टॉस करणार आहोत आणि हे 5वं षटक संपाच्या बेतावरती आहे. सुमिता नागाव आणि युवा स्पोर्ट नांदगाव संघाला विनंती करतोय. खर तर आपण 3 दिवस हा एक नियम ठेवला होता जो संघ आणि संघाचा कर्णधार पहिला येईल आणि दुसऱ्या संघाचा कर्णधार उपस्थित नसेल जो संघ उपस्थित असेल त्याला आपण टॉस देणार आहोत. त्यामुळे शेवटची सूचना आपण समिता नागाव आणि युवा स्पोर्ट नांदगाव संघाला देतो की टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
काय महत्वाच्या क्षणी अगदी धावा येत आहेत. षटकार आल्यानंतर एक अवांतर धाव या ठिकाणी आपण पाहू शकतो. एका अवांतर धावेने धावसंख्या 47 पर्यंत पोहोचली. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काही मोठा फटका पाहायला मिळतोय का, कारण हीच अपेक्षा शहाबाद संघ करेल. एक फायटिंग टोटल या ठिकाणी निर्माण करावा लागेल. खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय. फलंदाज निर्धाव चेंडूची फेकी या ठिकाणी झाली आणि या निर्धाव चेंडूच्या फेकीनंतर धावसंख्या स्थिरावली. 47 जिंकण्याचं आव्हान असेल 48. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अगदी पहिल्या रात्रीपासून आवर्जून उपस्थित आमचे निलेशदादा पाटील, त्याचबरोबर श्रीकृष्ण पाटील हे सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्याशी जोडले गेले. त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. चला संविधा संघाचा संघनायक जॉईन झाला. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. युवा स्पोर्ट नांदगाव संघाचा संघनायक, चला टॉस साठी जॉईंट व्हा. उशीर कराल तर मात्र आपण संविधा नागाव संघाला टॉस देणार आहोत. उमेशदादा पाटील सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकताय. तर मी अभिमन्यू पाटील यांना विनंती करेन, आपण सुद्धा प्रेक्षक गॅलरीत न उभं राहता स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. अभिमन्यू पाटील, आपणास विनंती राहील आपण सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद स्टेजवरून घ्यायचा आहे. एक जबरदस्त अशी गोलंदाजी केल्यानंतर अगदी नियमानुसार हा आशिवरे संघ मैदानाच्या बाहेर येतोय. त्याच दरम्यान अगदी सेम टायमिंगला मी विनंती करेन शहाबाद संघाला की आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊन फील्ड सेटअप करायचं आहे. कोणताही वेळ आपल्याला आज वाया घालवायचा नाही. शेवटची आणि महत्त्वाची रात्र आहे. अभिमन्यू पाटील, आपणास मी विनंती करतोय की आपण स्टेजवरती यायचं आहे. अभिमन्यू पाटील, आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. 47 धावा धावफलकावरती 48 धावांचं आव्हान आहे. उमेशदादांना सुद्धा मी विनंती करतोय. त्याचबरोबर मी प्रेक्षक गॅलरीमध्ये पाहू शकतो की प्रणय कमलाकर पाटील, प्रणय दादा, क्रिकेटचा एक जुना खेळाडू आणि नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत असणारा प्रणय दादा हा सुद्धा या ठिकाणी येताना दिसतोय. मी मनपूर्वक स्वागत करीत आहे. मी दिनेश पाटील यांना विनंती करतोय की या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. दिनेश पाटील जे आत्ताच भारत पेट्रोलियम या कंपनीमध्ये रिटायर झाले, रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांचे फिटनेस आपण पाहू शकताय. दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. दोन संघ नांदगाव आणि नागाव. चला या मॅच मध्ये आपण टॉस करतो. एका बाजूला युवा स्पोर्ट नांदगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट संविधा नागाव. टॉस जिंकला नांदगाव संघानं. नांदगाव टीम आपला डिसिजन आम्हाला कळवायचा आहे. बॉलिंग चला या सीझन मध्ये किती पारितोषिक आली आहेत? नाही आहेत, आलेत. टॉस जिंकल्यानंतर संविधा नागावशी या सीझन मध्ये तुमची लढत झाली आहे काय? फर्स्ट टाइम. मग आज किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न राहील? 50च्या आधीच ते हो. चला खूप साऱ्या शुभेच्छा आपण नांदगाव संघाला दे. हितेश दादा, ज्यावेळेस आपण प्रश्न चालू केले त्यावेळेस नांदगावचा मॉरिस थोडासा घाबरला होता आणि म्हणून त्याने 40 आणि 50 आकडा, त्यांची गोलंदाजी बघा तुम्ही, 30-35 पर्यंत रोखण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न राहील. एवढा जबरदस्त आज संघ आहे नांदगाव संघ. मात्र उरणमधील दादा संघ नागाव, त्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारेल हे सुद्धा या ठिकाणी आपण बाकीतने डिक्लेअर करायला हरकत नाही. प्रणय दादा, आपण मला प्रेक्षक गॅलरीमध्ये दिसतायत. प्रणय दादा यायचं आहे. प्रणय कमलाकर पाटील, आपणास विनंती राहील आपण सुद्धा स्टेजवरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. अगदी गावातील ज्येष्ठ नामवंत प्रत्येकाला आम्ही या ठिकाणी विनंती करतोय आणि स्टेजवरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. कोणालाही चला. काहीच कमी पडू नये आणि व्यवस्थापकांची एक फळी संतोष पाटलांनी निर्माण केली, ज्यामध्ये परेश जाधव आहे, त्याचबरोबर नंदू आहे. अगदी या स्पर्धेत त्यांनी झोकून दिले स्वतःला आणि यशस्वी स्पर्धा कशी पार पाडता येईल, येणाऱ्या पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान कसा करण्यात यावा याचं अगदी मनावर घेतलेलं थोडा वेळ थांबवतोय. व्यासपीठावरती सन्माननीय श्रीकृष्ण नागाजी पाटील, बोकेडुरा गावातील गणेश क्लब कबड्डी संघाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि आपण त्यांचा प्रथमतः विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. मी विनंती करणार आहे श्रीकृष्ण नागाजी पाटील साहेबांना की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. खरं तर
बोकडीपुडा गावामध्ये गणेश क्लब कबड्डी त्यांच्या तालमीमध्ये असंख्य खेळाडू आपण घडताना पाहिले. असे गणेश क्लब कबड्डी संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण नागाजी पाटील यांचा आपण विशेष सन्मान करत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उद्धार शाल स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान. तदनंतर सन्माननीय अभिमन्यू पाटील साहेबांना आपण विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. अभिमन्यू पाटील साहेबांना आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. खरं तर श्रीकांत दादा आणि संतोष दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण अभिमन्यू पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करत आलेल्या अतिथींचा मान सन्मान करणं ही भारतीय संस्कृती आणि तिची जोपासना या व्यासपीठावरती अगदी या चौथ्या रात्रीमध्ये देखील होताना पाहायला मिळते. तदनंतर उमेश काशीनाथ पाटील साहेबांना आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. उमेश काशीनाथ पाटील साहेबांना आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. सन्माननीय श्रीकांत दादा पाटील संतोष दादा पाटील तसेच किरण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते अगदी त्रिवेणी संगम आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण उमेश काशीनाथ पाटील यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. थँक्यू. दरम्यान आणखी एक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. प्रणय कमलाकर पाटील यांना आपण विनंती करतोय आपण देखील अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. प्रणय कमलाकर पाटील साहेबांना आपण विनंती करतोय आपण देखील अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. खरं तर अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या रात्रीपासून आलेला प्रत्येक मान्यवर आणि त्याचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती श्रीकांत दादा असतील संतोष दादा असतील परेश दादा असतील यांच्या शुभ हस्ते आपण होताना पाहिला आणि या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होताना पाहायला मिळतोय. O2 परीक्षित दादा. धन्यवाद हितेशजी. काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पाहिली की 48 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली जोडी म्हणजे मंथन आणि सूरज. मला वाटलं होतं की सुरुवात आक्रमक होईल मात्र सुरेख अशी गोलंदाजी होताना पाहतोय. चेंडू भिरकावून दिलाय अगदी स्टेजच्या दिशेनं. ही महाराष्ट्राची शान राहिली आहे. दरम्यान एक अलिबागच्या फलंदाजानं बिरकावून दिलेला चेंडू चौकार गेल्यानंतर गोलंदाज आशिष पुन्हा एकदा तयार करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय अगदी गरंगळत सीमा पार. चौकार आणि धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचली आहे 12. DJ, thanks a lot. मंथनसाठी एक खूप मोठी संधी आहे की 2 चौकार आपण लगावलेत मात्र षटकार जर आपण ठोकला तर एक 100 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी आलं. समीर पाटील यांच्याकडून असणार आहे. दरम्यान स्पर्धा सुरू आहे. संतोष पाटील आयोजित मधुकर बुधाजी पाटील चषक 2026 बोकडुऱ्याच्या या मैदानावरती पार पडत असलेली स्पर्धा 4 रात्रींची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना आहे ज्यामध्ये हाशिवरे विरुद्ध शहाबाज या 2 संघादरम्यानचा हा सामना. शहाबाज खऱ्या अर्थानं अलिबाग मधील नसून हा बेलापूर पट्ट्यातील शहाबाज संघ आहे.
दोन वेगवेगळ्या विभागातून येणारे संघ आणि निश्चितपणानं दोन संघादरम्यानची ही लढत हा शिवरे संघ थोडासा वरचढ ठरताना दिसतोय की काय म्हणून विनय स्टेजवरती येतोय आणि मला वाटतं आता तो स्वतःचं पाकिट खुलं दरम्यान दर्शन डाकी साहेबांना आपण विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. दर्शन डाकी साहेबांना आपण विनंती करत आहोत. 3 धावांवरती खेळत असल्या सुरेश स्ट्राईकवरती मंदार गोलंदाजीच्या मार्कवरती येणार आहे. एक अगदी कर्णधारानं अशा अपेक्षा ठेवली आहे मंदारवरती की तो यावेळेस मात्र आपल्या समोरच्या संघाला रोखून धरेल, कारण 48 धावांचं आव्हान असं पहिल्या षटकामध्ये 12 ही धावसंख्या आल्यानंतर थोडेसे मनोबल जे आहे ते निश्चितपणानं थोडं कमी झालेलं आपण शाबाद संघाचं पाहतो. हर्ष मिड विकेटवरती क्षेत्ररक्षण करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. आतिशकडनं खूप साऱ्या अशा अपेक्षा या ठिकाणी असणार आहेत. कट करण्याचा प्रयत्न पहिला स्लिपला सुद्धा बीट करून जातोय चेंडू, अगदी मैदानाच्या गुदगुळ्या करत सीमापार चौकार. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. चला मी सन्माननीय दर्शन डाकी साहेबांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. आलेल्या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी दर्शन डाकी साहेबांना विनंती करतोय की आपण लगेचच अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा आणि त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. ओटू परीक्षित दादा. खऱ्या अर्थानं पाहुणे मंडळी जशी पोहोचत आहेत अगदी प्रत्येकाचं यथोचित मानसन्मान होते, त्यामुळं थोडंसं स्कोरिंग पोहोचवणं कठीण जाईल, परंतु आज रात्री निश्चितपणाने सारी मंडळी या ठिकाणी पोहोचेल अशी आशा अपेक्षा. काय अफलातून फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमापार चौकार. काय दिमागदार फटके आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती अगदी सेन्सिबल स्टार्ट घेतलेले हे 2 फलंदाज आता थोडेसे आक्रमक होताना पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून भिरकावून दिलेला 1 बाउन्स चौकार आपण आताच पाहिला. पुन्हा एकदा आतिश तयार असणार आहे. रिव्हर्स हिटचा प्रयत्न, सरळ बॅटनं धावा येत आहेत, परंतु आता थोडंसं क्रिकेट बदलत चाललंय. खराबपैकी गरिबी में आटा गेला अशी परिस्थिती आहे शाबाद संघाची. अगोदरच धावांची कमतरता, त्यातही मिसफिल्डची 1 धाव आणि ओव्हरथ्रोची, म्हणजे एकंदरीत 2 धावा या ठिकाणी ऍड होत आहेत. लेगबाईच्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ झाली, 22 वरती जाऊन पोहोचलाय. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला. 48 धावांचं आव्हान असताना 22 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. एक क्रिकेटिंग शॉट, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळला होता फलंदाज, परंतु पहिला हादरा बसलाय शिवरे संघाला. त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी 2 पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. ओम साई लॉजिस्टिक्सचे सर्व आमचे मित्र विके राजवडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आशिवरे गावाचे दमदार व्यक्तिमत्व आणि सिद्धिविनायक लॉजिस्टिक्सचे सर्व दर्शन डाकी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांचेही मी शब्द सुमनानं मनपूर्वक स्वागत करेन आणि दोघांनाही विनंती करेन. दरम्यान आपण मान सन्मान करत आहोत आशिवरे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व तसेच सिद्धिविनायक लॉजिस्टिकचे सर्व दर्शन डाकी साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. त्यांच्या समेत आपण ओम साई लॉजिस्टिकचे सर्व विकी राजवडे यांना देखील पाहतोय. त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. खरं तर आलेल्या प्रत्येकाचा मान सन्मान करत ही भारतीय संस्कृती आणि तिची जोपासना आपल्याला पाहायला मिळते. आशिवरे गावातील दमदार व्यक्तिमत्व तसेच सिद्धिविनायक लॉजिस्टिकचे सर्व की साहेबांचा आपण विशेष असं सन्मान करत आहोत.
तदनंतर रोमसाई लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा विक्की राजोडे यांना आपण विनंती करतोय की त्यांनी देखील अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. त्यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. बॉल इज अबाव द वेस्ट हाईट, सो नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल आहे हा सुद्धा. एकंदरीत 5 धावा, 1+4, 5 रन ऍडेड इन अ स्कोर बोर्ड. स्कोर रेज अप टू 27, लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. आशा आणि अपेक्षाने या ठिकाणी मात्र थोडासा निर्बंध पाहतोय आपण. अगदी बक्षिसांची या ठिकाणी थोडीशी आपण पाहतोय की बक्षिस येत आहेत. अगदी विकी राजोडे साहेबांनी या ठिकाणी मंथन टाकीसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय पॉइंटच्या कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तोवर मात्र 1 धाव मिळते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. गडी मात्र बाद झाले ते 1. मध्ये अधिकचे सामने आहेत. दुसऱ्या सामन्यांवरती आपण काही षटकांमध्ये कटौती करणार आहोत, त्यामुळे थोडी घाई करायची आहे. खूप लांबचे संघ या ठिकाणी आपण पाहतोय. यापुढील सामन्यासाठी मी सुरुवातीलाच नागाव आणि नांदगाव दोन्ही संघांना विनंती करेन की आपण स्टेज परिसरामध्ये राहायचंय, जेणेकरून सामना अगदी हा संपल्याबरोबर ज्या संघानं नाणेफेकी जिंकलेले आहे त्याने आपला निर्णय घेऊन मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा पहिलं षटक हाताळलेलं आशिष गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपण पाहतोय. सुरेख अशी फलंदाजी हा शिवरे संघाची. अगदी 4ही क्षेत्रामध्ये ते अप्रतिम कामगिरी करतायत. यॉर्कर लाईनचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह हिट केलेला आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल तोवर मात्र 1 धाव मिळते. 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. रंगतदार सामन्याची आशा अपेक्षा असताना थोडस फलंदाजी मात्र चांगली होताना पाहते. काय लॉफ्टेड शॉट झालाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. शहाबाद संघानं आशिवऱ्याच्या दुसऱ्या फलंदाजाला पाठवलंय तंबूच्या आश्रयाला. प्रतीक येतोय की का पाहूया. कडनं जिंकण्यासाठी 19 धावांची 18 धावांची गरज आहे आणि एक आगळं वेगळं बक्षीस आले. जर 3 षटकार लगावले गेले, कोणत्याही फलंदाजानं या ठिकाणी जर आशिवऱ्याच्या 3 षटकार ठोकले तर मात्र विकी राजवडे साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. तब्बल 2000 रुपये जर 3 षटकार ठोकले तर. काही सुवर्ण संधी आहे. नांदगाव संघानं अगदी न्यूझीलंडचा जुना पॅटर्न आजही वापरताना पाहतोय. क्रिकेटच्या मैदानावरती कुठेही जावा हा पॅटर्न आजही जिवंत आहे. 99च्या वर्ल्ड कपच्या आसपास हा पॅटर्न त्यांनी आणला होता क्रिकेटमध्ये आणि तो त्यांचा किवीचा तो पंख आहे ना, तो पाहण्यासारखा आहे. गोलंदाज तयार असेल आशिष, ज्यानं आपल्या संघाला दुसरे यश मिळवून दिले. फलंदाज आहे प्रज्वल.
आमच्या गावातही एक प्रज्वल आहे दादू, प्रत्येकाला अगदी हसत खेळत ठेवतो तो दादू, त्याची आठवण आली. सुरेख फटका या ठिकाणी आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूकडे चेंडू विसावते तोवर मात्र एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. सुरेख फेकी, अप्रतिम फेकी या ठिकाणी प्रेक्षकांमधून सुद्धा टाळ्या झाल्यात. काय जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहतोय. दिमागदार सोहळा या ठिकाणी पार पडतोय. चांगली शृंखला आपण पाहतोय. पंधरा चेंडू 17 धावांची गरज. आशिष खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज पूर्णपणे बीड झाल्यात. यष्टीरक्षकाने आपली कामगिरी पूर्णपणे पार पाडली आहे. अगदी जुने जाणते खेळाडू प्रेक्षक वर्गात उभे दिसलेत आणि आवर्जून मात्र आयोजकांच्या वतीने त्यांना या ठिकाणी बोलवलं जाते. प्रत्येकाचा मानसन्मान केला जातोय. आयोजनाची परंपरा बोकडोऱ्याची खूप मोठी आहे आणि त्या परंपरेमध्ये एक शृंखला अजून जोडली जाते. संतोष पाटील यांच्या माध्यमातून आयोजित ही. काय जबरदस्त फटका खेळलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, सीमापार षटकार. अकरा धावांची गरज आहे. षटक सुरू आहे तिसरं. तर सन्माननीय विनोद म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभाग मदर साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती स्वर्गीय मधुकर भुदाजी पाटील चषकामध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य भाई विनोद म्हात्रे हे या ठिकाणी येताना पाहतोय. त्यांचं मनपूर्वक शब्दसुमनांनी मी स्वागत करतोय. अगदी स्नेहबंद या बोकडविऱ्याशी त्यांचे नेहमीच राहिलेत आणि जेव्हा जेव्हा त्यांना आमंत्रण दिलं जातं त्या वेळेस ते निश्चितपणानं आवर्जून उपस्थित होतात. त्यांच्या समवेत ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या निर्मला पाटील, त्याचबरोबर ग्रामपंचायत बोकडविऱ्याचे उपसरपंच ध्रुव पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. भाईंचं अगदी क्रिकेटवरचं असलेलं प्रेम हे सर्वश्रुत आहे. कारण क्रिकेटच्या स्पर्धा असल्यानंतर भाई प्रत्येक ठिकाणी पोहोचतात आणि आजही दिलेल्या आमंत्रणाला अगदी आवर्जून त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38, जिंकण्याचं आव्हान आहे 48. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 10 धावांची गरज. 3 षटकारांसाठी जवळपास 2000 रुपयाचं पारितोषिक राजीवडे साहेबांनी लावलं होतं. त्यापैकी एक षटकार तर आतापर्यंत ठोकलेला आहे. काय जबरदस्त फटका, इम्प्रोव्हायझेशन आपण जर पाहिलं तर चौकार आलाय. क्षेत्ररक्षकाची गचाळ कामगिरी आपल्या संघासाठी. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली ती मात्र बेच. निश्चितपणाने मी म्हणू शकतो की औपचारिकताच शिल्लक राहील. गोलंदाज या ठिकाणी राज प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. काय जबरदस्त फटका, इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न, गचाळ क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू पुन्हा एकदा निसटलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी वारंवार खराब कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. कारण 48 धावांचं आव्हान असताना चांगली कामगिरी निश्चितपणानं संघनायकाची अपेक्षित असते, परंतु या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली 43 वरती. जिंकण्याचं आव्हान आहे 48. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. सामना खूप संथ गतीने सुरू आहे. अतिशय रोमहर्षक लढतींची महत्वाची आणि अंतिम रात्री या ठिकाणी आपण पाहतो. राज गोलंदाजीच्या मार्कवरती तयार असणार. राईट ओव्हर द विकेटने
स्लोअर डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहिले. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावते. एक धावाने धावसंख्या हळूवारपणे पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 44 वरती. अगदी एका फटक्याची या ठिकाणी आपण गरज आहे. मॉरिस आणि टीम पूर्णपणे तयार असेल, कारण उरणमध्ये बऱ्याच दिवसानंतर हा संघ मी खेळताना पाहतोय. नांदगाव संघाने अनेक ठिकाणी प्रयत्न केलेत, परंतु आमच्या स्पर्धेत पहिल्यांदा मी खेळताना त्यांना पाहणार आहे. रिव्हर्स हिटचा प्रयत्न, यष्टीरक्षकाची सुद्धा कामगिरी खराब होते. जवळपास या संघाने सरेंडर केलंय की काय असं काहीसं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय. संत सामने या ठिकाणी शेवटच्या रात्रीमध्ये, महत्त्वाच्या रात्रीमध्ये होताना पाहतोय. 3 संघ यापूर्वी क्वालिफाय झाले. पहिल्या रात्रीमधून बोरी संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या रात्रीमध्ये जरीमध्ये खोपटे, तर तिसऱ्या रात्रीमध्ये आपण सावरकर संघाला क्वालिफाय होताना पाहिलं. चौथ्या रात्रीमध्ये चौथ्या संघाचा प्रयत्न, रिव्हर्स हिटचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे. फेकी मात्र खराब आहे. कव्हरअप होतोय. हळूहळू अगदी विजयाकडे वाटचाल करतोय तो मात्र हा शिवरे संघ. अलिबागवरून आलेला संघ आहे आणि एक मोठा संघ त्या विभागातील आहे जो या ठिकाणी चांगली कामगिरी पार पाडतोय. स्पर्धा सुरू आहे. मधुकर बुधाजी पाटील स्मृती चषक 2026. संतोष पाटील यांचा हा प्रयत्नांना साथ देणारे आमचे श्रीकांतजी पाटील. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, फलंदाजाचे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. 3rd विकेट आउट ऑफ द ग्राउंड. होता, कारण ज्या पद्धतीने मिडल विकेट ज्या पद्धतीने डिस्ट्रॉय झाली, खरंच एखाद्या गोलंदाजाला आनंद व्हावा असा हा चेंडू या ठिकाणी. शेवटचा चेंडू अगदी राजने अतिशय चांगला फेकला होता आणि फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागले. जिंकण्याचं आव्हान आहे. 48 धावफलकावरती धावसंख्या झाली 46. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये मात्र काही होऊ शकतं. शेवटचं षटक हाताळतायत मात्र साहिल. एक धाव मात्र मिळते. एक धावसंख्या समांतर झाली. एका धावेची गरज आहे आणि ज्येष्ठ खेळाडू रणजितदादा पाटील यांना सुद्धा विनंती करतोय, आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बोकडुऱ्याच्या काँग्रेसची एक आशास्थान, बलस्थान म्हणजे रणजितदादा पाटील. रणजितदादांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करीत आहे. आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. राईट आर्म फॉर द विकेट. खेळण्याचा प्रयत्न, चेंडू, रनआउटची संधी. तुम्हाला ती रेषा पार करावी लागणार आहे. हा शिवरे संघ जिंकण्यासाठी 4 चेंडूंमध्ये एका धावेची गरज. फलंदाज बाद झालाय तो मात्र चौथा. आणि एका धावची गरज असताना अगदी जुना जाणता हा शिवरे संघाचा भूषण मैदानामध्ये येताना आपण पाहतोय. बोकडुऱ्या गावचे ज्येष्ठ नागरिक आणि आमचे अगदी सामाजिक कार्यकर्ते कडू साहेबांना विनंती करतोय, आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न. शांताराम कडू साहेब आपणास विनंती करतो. दरम्यान एका धावेने या ठिकाणी विजयी संघ होतोय तो मात्र अलिबाग हा शिवरे संघ. पराभूत संघ शहाबाद संघाचा मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवल्यात आणि त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. दरम्यान मी शांताराम कडू साहेबांना विनंती करेन, आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. समीर पाटील यांनी दिलेले मंथन डाकियांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपण घेऊन जायचं आहे. तर या सामनावीराचा पुरस्कार निश्चितपणानं नो डाऊट ज्याने 19 धावा
19 धावा कुठून काढल्या आणि 2 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं. मंथन ठरतो या सामन्याचा सामनावीर. मंथन आपलं सामनावीराचं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. मंथन ठरतो या सामन्याचा सामनावीर.